हो, अशा प्रकारे संत श्रोत्यांना मागील असणाऱ्या कथेचं अनुसंधान ध्यानामध्ये आणावं. 14व्या अध्याय महाराज असतं त्या ठिकाणी सुरून या 14व्या अध्यायामध्ये असतं भगवंताचे असतं त्या ठिकाणी लीला महाराज असतं अगाध असतं. आणि कोण महाराज असतं आमचे श्रीधर स्वामी असतं त्या ठिकाणी सांगतात की कालच्या अध्यायाच्या ठिकाणी काय झालं महाराज वर्णन असतं आपल्या सेवकाच्या हस्ते असतं कोणाला नंदबाबाला असतं त्या ठिकाणी पाताळामध्ये असतं त्या ठिकाणी नेलं. कृष्ण परमात्माला असतं तिथून नंदबाबाला असतं सोडून महाराज असतं त्या ठिकाणी आणलं. आपल्या मातेला असतं सुख देण्याचं कार्य महाराज असतं त्या ठिकाणी भगवंताने केलं. मग महाराज असतं त्या ठिकाणी काय झालं म्हणतात अशा रीतीनं तो दिवस असतं गेला. एके दिवशी असतं त्या ठिकाणी सांगतात की काय झालं या गोकुळामध्ये महाराज असतं एक यात्रा महाराज असतं त्या ठिकाणी आईची असतं करण्याचं असतं नियोजन त्या ठिकाणी कोणी आमच्या नंदबाबांना असतं केलं. आणि एका वनामध्ये असतं त्या ठिकाणी शक्तीचं असतं वन होतं. तिथं असतं आदिमाया आदिशक्ती महाराज असतं त्या ठिकाणी होती. मग या शक्तीची असणार पूजा करण्यासाठी तिला असतं त्या ठिकाणी नैवेद्य अर्पण करण्यासाठी महाराज असतं षडरस अन्न असतं त्या गोकुळच्या लोकांना असतं त्या ठिकाणी महाराज असतं केले. शेकडे महाराज असतं त्या ठिकाणी भरले. अपार यात्रा महाराज असतं त्या ठिकाणी वाजत गाजत असतं त्या ठिकाणी कुठं वनामध्ये असतं त्या ठिकाणी निघाले. मनोहर असतं शक्तीचं वन असतं होतं जिथं महाराज असतं विश्राम करण्यासाठी इंद्र सुद्धा महाराज असतं त्या ठिकाणी काय म्हणत होता की या वनामध्ये मला असतं विश्राम करण्यासाठी असतं भेटावं. ज्या वनामध्ये असते त्या ठिकाणी चक्राचं मन असतं रमत होतं. वृक्ष महाराज असतं त्या ठिकाणी गगनाला भिडावे असे मोठमोठे वृक्ष असणारे होते. आणि वनामध्ये असतं इतकं महाराज सावली असतं घनघोर होती की तिथं असतं त्या ठिकाणी सूर्याचे किरण सुद्धा असतं पडत नव्हते. असं वन असतं त्या ठिकाणी होतं. त्या वनामध्ये आंब्याचे झाड महाराज असतं होते. कदंब महाराज असतं होते. औदुंबर नावाचा वृक्ष असणार होता. केळी नारळी अंजीर पोफळी डाळिंब कृष्णांग महाराज असणार होतं. मलयान नळ नावाचा असणार चंदन महाराज असणार त्या ठिकाणी होतं. चापे होते मोगरे असते त्या ठिकाणी होते. कंचन महाराज असते कंचनाचे असते झाड होते. जाई होती जुई होती. रातांदळ महाराज असते त्या ठिकाणी होतं. कुबोळ होतं. शेतपत्र कमलित पूर्ण असणारे विकासलेली असणारी त्या ठिकाणी होती. असं असणारे त्या ठिकाणी शक्तीचं वन असणारे सुंदर होतं. सकळ जण महाराज असणारे त्या ठिकाणी तिथं असणारे त्या देवीची पूजा असणारे त्या ठिकाणी करू लागले. लोकांना महाराज असणारे त्या ठिकाणी काय केलं सर्व असणारे सण महाराज असणारे दिवसभर असणारे उत्साह केला. मग महाराज असतं त्या ठिकाणी काय झालं रात्रीच्याला असतं तिथंच वस्ती असणारी केली. तिथंच असतं त्या ठिकाणी काय केलं विश्राम महाराज असतं त्या ठिकाणी केला म्हणतात. रात्र असतं 2 पहर असतं झाली. सर्वजण महाराज असतं त्या ठिकाणी सर्वजण असतं झोपी महाराज असतं गेले. झोपीमध्ये महाराज असतं त्या ठिकाणी गाढ झोपीमध्ये असतं त्या ठिकाणी गेले. तेव्हा असतं काय झालं महासर्प महाराज असतं त्यावेळेस आला. नंदाजवळ असते त्या ठिकाणी आला. नंदापशी असते त्या ठिकाणी आला आणि कमलापती ते वेळेला यशोदे पुढे असतं पौडला. आणि कृष्ण परमात्मा असतं त्यावेळेस यशोदा मातेच्या असतं पुढे महाराज असतं त्या ठिकाणी झोपले होते. तेव्हा असतं तो अजगर नंदाजवळ असतं त्या ठिकाणी आला. नंदाला असतं त्या ठिकाणी जुळू लागला. नंद महाराज असतं आक्रोश करू लागले. आका असतं त्या ठिकाणी बोलू लागले म्हणू लागले धावा धावा मला असतं त्या सर्पापासून असतं वाचवा. मला असतं सर्प महाराज असतं त्या ठिकाणी जुळतो. सर्वजण काय करा मला असतं तू कृष्ण असतं एकदा दाखवा असं महाराज असतं अर्धावर असतं नंदबाबा असतं करू लागले. 18 असतं मोठ्यांना नंदबाबा आडू लागले आणि कृष्णाला असतं हाका मारू लागले.
त्या हरीला अस्त्र हाका मारलेले कैवार अस्त्र त्या ठिकाणी घे म्हणत होते. त्या अस्त्र गोकुळच्या अस्त्र श्रीकृष्णाला धाव कृष्णा मला अस्त्र त्या ठिकाणी काय होतं महाराज, वेदनास्त्र होता, सर्पास्त्र मला गिळतो ना, मग त्या हरीचा धावा अस्त्र नंद बाबा त्यावेळेस करू लागले. नंद बाप्पा हरीला अस्त्र हाका मारले तेव्हा त्या गोकुळच्या अस्त्र सर्व गोपाळ अस्त्र त्या ठिकाणी महाराज गवळी अस्त्र जागे झाले. नंद बाबाकडे अस्त्र त्या ठिकाणी पळू लागले. नंद बाबाचं पशी अस्त्र गेले आणि त्यांच्या पशी जे काय महाराज अस्त्र काट्या होत्या, जे काय महाराज अस्त्र त्यांचे हातामध्ये धरलेले अस्त्र आयुध होते ना, ती घेऊन अस्त्र त्या अजगराला अस्त्र त्या ठिकाणी मारू लागले. धबधबा अस्त्र त्याला मारू लागले, परंतु सर्पास्त्र नंद बाबाला महाराज अस्त्र सोडत नव्हता. मग नंद बाबा अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले, महाराज त्या अस्त्र कृष्णाचं मला एकदा अस्त्र मुख पाचे, त्या कृष्णाचं अस्त्र मुख पाचे मला एकदा अस्त्र तो कृष्ण दाखवा. असा अस्त्र त्या ठिकाणी नंद बाबा अस्त्र त्या सर्व गोकुळवासियांना अस्त्र त्या ठिकाणी म्हणू लागले, माझे आता प्राण अस्त्र जातात, मला अस्त्र मी कसा अस्त्र त्या ठिकाणी वाचणार, म्हणून अस्त्र मला काय करायचं कृष्ण अस्त्र दाखवा. जो अस्त्र माझा अस्त्र त्या ठिकाणी मुलगा आहे ना, तो अस्त्र मनमोहन अस्त्र मला दाखवा. असा अस्त्र कोण नंद बाबा अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले. असं महाराज अस्त्र त्या ठिकाणी कृष्णाने सुद्धा महाराज अस्त्र ऐकलं. आपले अस्त्र वडील त्या ठिकाणी दुःखामध्येच ना, ते अस्त्र पाण्यासाठी कृष्ण अस्त्र आपल्या आईपासून अस्त्र उठले आणि नंद बाबापाशी अस्त्र गेले. त्यावेळेस कृष्णाने बघितलं आपले अस्त्र पिता अजगरानं अस्त्र त्या ठिकाणी मुखामध्ये धरले, काळ सर्पास्त्र त्या ठिकाणी खातो ना, हे महाराज अस्त्र कृष्णाने त्या ठिकाणी पाहिलं. तेव्हा कृष्णाने काय केलं, महाराज आपल्या पायानं अस्त्र त्या अजगराला अस्त्र त्या ठिकाणी आणू लागले, तरी महाराज अस्त्र त्या अजगर अस्त्र नंद बाबाला अस्त्र सोडत नव्हता म्हणतात. मग कृष्णाने महाराज काय केलं, त्याच्या अस्त्र एका दाबाडामध्ये पाय दिला आणि वरचं दाबाड अस्त्र त्या ठिकाणी हाताने अस्त्र धरलं आणि तात्काळ अस्त्रात तो सर्प महाराज अस्त्र तो अजगर अस्त्र त्या ठिकाणी चिरून महाराज अस्त्र त्या ठिकाणी टाकला आणि त्याच्याकडे अस्त्र त्या ठिकाणी त्याला अस्त्र चिरून टाकला. आपल्या पित्याला अस्त्र कृपा दृष्टीने महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोणी या कृष्णानं पाहिलं. तेव्हा अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात कृष्णानं कृपा कटाक्षानं महाराज अस्त्र ज्यावेळेस नंद बाबाकडे अस्त्र पाहिलं तेव्हा सर्व सुख अस्त्र नंद बाबाला त्या ठिकाणी झालं. आमच्या अस्त्र ग्रंथकर्ते म्हणतात की ज्याचं नाव महाराज अस्त्र घेतल्यावर पतित अस्त्र त्या ठिकाणी उद्धरून जातो. भाऊ सर्प महाराज अस्त्र, भाऊ सागराचं अस्त्र, भाऊ सर्पाचं अस्त्र विष त्या ठिकाणी उतरले जातं. मग त्या कृष्णानं आपल्या वडिलांकडे कृपा दृष्टीने पाहिल्यानंतर त्या अस्त्र अजगराचं विष अस्त्र काय करणार आहे म्हणले. त्यावेळेस अस्त्र असं म्हणले त्या ठिकाणी, त्यावेळेस कृष्णानं तो सर्प अस्त्र त्या ठिकाणी अजगर अस्त्र मारला. तेव्हा ज्यावेळेस अजगर मारला त्या अजगराच्या अस्त्र अंगामधून एक दिव्य पुरुष महाराज अस्त्र त्या ठिकाणी बाहेर निघाला. त्या कृष्णाला अस्त्र हात जोडले, चरणावरती लोटांगण अस्त्र घातला आणि बोलू लागला. अनन्य भावानं अस्त्र त्या ठिकाणी कृष्णाला तो महापुरुष महाराज अस्त्र शरण आला. समोर अस्त्र उभा राहिला, कृष्णाला हात अस्त्र जोडले आणि म्हणू लागला, हे सुदर्शनधारी अस्त्र त्या ठिकाणी मी अस्त्र त्या ठिकाणी कोण आहे तर सुदर्शन नाम अस्त्र माझे, विद्याधर अस्त्र त्या ठिकाणी मी एक गंधर्व महाराज अस्त्र त्या ठिकाणी होतो. मला अस्त्र त्या ठिकाणी गर्व अपार अस्त्र गर्व झाला आणि त्या गर्वामध्ये महाराज अस्त्र मी काय केलं, अनेक अस्त्र पाप महाराज अस्त्र त्या ठिकाणी केले. मला अस्त्र आपल्या जवळचा आणि लांबचा महाराज अस्त्र त्या ठिकाणी कळत नव्हता. मी गर्वामध्ये अस्त्र त्या ठिकाणी वागत होतो. स्त्रियांचे अस्त्र त्या ठिकाणी मी एकदा जलक्रीडा महाराज अस्त्र करत होतो. परम विषयामध्ये मी उन्मत्त महाराज अस्त्र झालो. तेव्हा ऋषीला अस्त्र ओळखत नव्हतो, कोणालाच ओळखत नव्हते. एका सरोवरामध्ये जलक्रीडा करत असताना महाराज तिथून अस्त्र काय झालं,
अकस्मात महाराज असताना तिथून ऋषीचा असताना एक मेळा महाराज असताना जाऊ लागला. त्यावेळेस मी असताना त्या ऋषीला नमन केलं नाही महाराज. त्यांचे असताना त्या ऋषींना बघून असताना त्या ठिकाणी लाजलो नाही. मला कोणतंच असताना काहीच महाराज असताना खेद झालं नाही. त्यांच्या समोर जाऊन त्यांचं दर्शन सुद्धा घेतलं नाही. माझी क्रीडा असताना मी त्या ठिकाणी चालू ठेवली महाराज असताना त्या ठिकाणी. मग असं माझं वर्तन बघून असताना त्या ठिकाणी जे काही ऋषीश्वर होते त्या ऋषीश्वरानं महाराज असताना मला काय केलं, त्यावेळेस असताना शाप दिला. त्या ऋषीनं असताना त्या ठिकाणी मला शाप दिला. म्हणू लागले, दुष्टा तू असताना उन्मत्त झालास, गर्व असताना तुला आला ना, मग तू काय होशील महाराज असताना त्या ठिकाणी सर्प होऊन आला असताना त्या ठिकाणी अजगर होऊन उन्हामध्ये असताना त्या ठिकाणी पडशील. मग महाराज असताना माझे त्या शापानं डोळे असताना उघडले. मी असताना त्या ऋषींना नमस्कार केला. चूक झाली महाराज, मला असताना त्या ठिकाणी माफ करा. मी असताना ऋषींना शरण महाराज असताना त्या ठिकाणी गेलो. मी असताना त्यांच्या पुढं महाराज हात जोडून असताना उभा राहिलो. मग त्या ऋषीनं मला असताना त्या ठिकाणी काय केलं महाराज, उशाप असताना त्या ठिकाणी दिला. ते असताना मला त्या ठिकाणी म्हणून लागले, त्यांना कृपेने महाराज असताना मला एक वचन असताना त्या ठिकाणी सांगितलं, बोलले. ते वचन असताना मला अमृतासारखं असताना त्या ठिकाणी झालं. आणि त्यानं मला असताना त्या ठिकाणी सांगितलं की कृष्ण असताना त्या ठिकाणी शक्तिवनामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी येतील. त्यावेळेस असताना कृष्णाच्या स्पर्शानं असताना तू त्या ठिकाणी तात्काळ मुक्त असताना होशील, असं त्या ऋषीनं मला असताना सांगितलं होतं. आणि ते जे ऋषी मला बोलले होते ना, ते आज असताना माझं सार्थक झालं. ते असताना ऋषीचे बोल असताना खरे झाले. मला असताना शापमुक्ती असताना त्या ठिकाणी मिळाली. माझं जे काही पुण्यफळ होतं महाराज, ते असताना त्या ठिकाणी सार्थकी लागलं. असं म्हणणं असताना त्या कोणाचं महाराज असताना त्या ऋषीचं असताना त्या राजाचं महाराज असताना गंधर्वाचं असताना त्या ठिकाणी येऊ लागलं म्हणतात. चला महाराज इच्छा चष्मा मुद्दाम राहिला घरी बघा. रामकृष्ण कोणी काय करा काम काय करायला देवाला लावले काम. है ना हे बघा नाही श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः. हा ते आजीच्या दिनी सत्य झाले, माझे पूर्व पुण्य फळाशी आले. म्हणून श्रीपतीची पावले प्रेमे धरिली विद्याधरे. त्या विद्याधरानं मग महाराज असताना अशा रीतीनं कृष्णापुढे हाता अस्त्र जोडले आणि कृष्णाला अस्त्र म्हणले, भगवंता अशी माझा मार्गास्त्र कुठंच नाही बोलणारे. काय बोलणारे मार्गास्त्र, तो गंधर्व अस्त्र बोलला. कृष्णा त्या ऋषीने अस्त्र शाप दिला. मी अस्त्र पाय त्या ऋषीचे धरले आणि ऋषीने अस्त्र मला सांगितलं होतं ना, तो दिवस आज अस्त्र त्या ठिकाणी उजाडला. मला तुमच्या अस्त्र चरण स्पर्शाने अस्त्र भगवंता मुक्ती आज अस्त्र मिळाली, असा हा विद्याधर अस्त्र त्या ठिकाणी कृष्णाला बोलू लागला. वंदोनी पुतना प्राणहरणा सुदर्शन गेला निजस्थाना. गवळी वाजविती वाद्य नाना निज सदना परतले. महाराज मग तो सुदर्शन नामे अस्त्र गंधर्व महाराज अस्त्र कृष्णाला नमन अस्त्र केलं, नमस्कार अस्त्र केला. कोण्या कृष्णाला, ज्या कृष्णाने अस्त्र त्या ठिकाणी बालपणीच पुतना मावशी अस्त्र त्या ठिकाणी मारली होती, त्या अस्त्र भगवंताला या विद्याधरानं त्या चक्रधरानं अस्त्र हात जोडले. आपल्या अस्त्र निजलामाला अस्त्र गेला आणि इकडं महाराज अस्त्र गोपाळानं काय केलं, वाद्य अस्त्र वाजवले, जयकार कृष्णाचा केला. आपल्या आपल्या अस्त्र त्या ठिकाणी गोकुळाला गेले म्हणतात. हरी आला निज सदनी निंबलो न करी जननी.
नंद धाविनला ते क्षणी म्हणे लागेन चरणी कृष्णाच्या. हो महाराज अस्त्र मग कृष्ण परमात्मा हे अस्त्र आपल्या घरी आले तेव्हा लिंबलून अस्त्र यशोदा मातेनं अस्त्र त्या ठिकाणी कृष्णाचे केलं. नंद बाबाला अस्त्र त्या ठिकाणी कृष्णाचं अस्त्र सर्व कार्य महाराज अस्त्र माहीत झालं ना, बघितलं होतं ना, आपला मुलगा होता पण आपला मुलगा असून कसं कार्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी करतो. तेव्हा नंद बाबा विचार करू लागले, मातेनं अस्त्र त्या ठिकाणी यशोदा मातेनं लिंबोलून केलं, मी काय करेन या कृष्णाला माझा मुलगा म्हणणारच नाही, मी डायरेक्ट अस्त्र त्या ठिकाणी कृष्णाच्या पाया अस्त्र त्या ठिकाणी पडल असे नंद बाबा अस्त्र म्हणून विचार करू लागले. माया म्हणे तू आमुचा देव पडली संकटे हरीसी सर्व, तू पूर्ण ब्रह्म स्वयंमेवा मासी आता समजले. हो तेव्हा अस्त्र कोण यशोदा माता अस्त्र कृष्णाला बोलले, कृष्णा तू आता आम्हाला ताता नाही अस्त्र म्हणूच नको, आम्हाला अस्त्र या ठिकाणी माहित झालं की तू अस्त्र तो क्षीरसागरीचा अस्त्र श्री हरीस, आमचा अस्त्र परमदेवस, आमच्यावरती किती संकट आले तू अस्त्र चुटकी सरशी निरसन महाराज अस्त्र केले. आता आम्हाला पूर्ण कळाले की हा अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण नसून हा अस्त्र श्री हरी, तू आमचा अस्त्र त्या ठिकाणी आराध्यस अशा अस्त्र यशोदा माता अस्त्र बोलू लागले. आईसे बोलता माता ते लोळणी घातली कृपा नाते, गडबडा लोळत ते रडे सर्वता समजे ना. हो मग अशा रीतीने यशोदा माता कृष्णाला बोलल्या, कृष्णा तू आमचा देवस असं म्हणल्याबरोबर कृष्णानं बाललीला अस्त्र सुरू केली. महाराज धरणीवरती अंग अस्त्र त्या ठिकाणी टाकलं, मोठ्याने अस्त्र त्या ठिकाणी रडू लागले, गडबडा अस्त्र त्या ठिकाणी लोळू लागले, हातपाय अस्त्र आदळू लागले, खाली महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणून आणि अशा रीतीनं रुदन महाराज अस्त्र कृष्ण परमात्मा करू लागले म्हणतात. माता पितयाशी म्हणे ऐका मज सर्वथा देव म्हणू नका, म्हणून प्रेमळाचा सखा स्पुंद स्पुंदो निरळतसे. महाराज कृष्ण परमात्मा असणारा आता आपण आपलं एखादं बालक अस्त्र त्या ठिकाणी काही मागितल्यानंतर कसं अस्त्र पाय आपटतो, किती अस्त्र लोळण महाराज अस्त्र त्या ठिकाणी घेतो, तसं कृष्ण परमात्मानं बाललीला अस्त्र त्या ठिकाणी दाखवले. हातपाय अस्त्र खाली आदळू लागले, लोळू लागले आणि मोठमोठ्यानं स्पुंद स्पुंद महाराज अस्त्र कृष्ण परमात्मा अस्त्र त्या ठिकाणी रुदन करू लागले. आईला म्हणाले, आई ताता मला अस्त्र देऊ त्या ठिकाणी म्हणू नका, आणि तुम्ही जर मला देऊ म्हणताना तर मी असंच अस्त्र रुदन त्या ठिकाणी करील असे कृष्ण परमात्मा आपल्या मातेला बोलू लागले. माता म्हणे न म्हणो दे तुझं देव म्हणून या लिंगीला माधव, धन्य यशोदेचा भाव असंभाव्य पुण्य तियेचे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणून आले, कोणाचं पुण्य महाराज अस्त्र असंभाव्य महाराज अस्त्र पुण्य प्रचंड अस्त्र पुण्य बोलले, किती अस्त्र त्या ठिकाणी पुण्य कल्पना करता येत नाही एवढं पुण्य. तेव्हा तर महाराज अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा तो जगाचा अस्त्र चालक यशोदा मातेच्या अस्त्र घरी बालरूपाने अस्त्र त्या ठिकाणी आला आणि बाललीला अस्त्र त्या ठिकाणी दाखवतात ना, याला साधारण पुण्य महाराज अस्त्र म्हणता येत नाही. कित्येक जन्म अस्त्र त्या ठिकाणी पुण्य केलं ना, सात्विक पुण्य केलं ना, तेच फळाला आलं. धन्य अस्त्र ती यशोदा माता की जगाचा पालनहार अस्त्र तिला आई अस्त्र त्या ठिकाणी म्हणतो, त्या आईनं अस्त्र जगाचा अस्त्र श्री हरी महाराज अस्त्र त्या ठिकाणी हृदयाला अस्त्र त्या ठिकाणी लावला. हा क्षीरसागर विलासी लीला दावी निज भक्तासी, न दावी आपुल्या थोरविसी अपार कृतत्व करोनिया. महाराज अस्त्र हा कोण म्हणाले, क्षीरसागरीचा अस्त्र श्री हरी, यानं अस्त्र भक्ताचे लाड पुरवण्यासाठी, भक्ताला कौतुक दाखवण्यासाठी अवतार अस्त्र त्या ठिकाणी घेतला. किती महाराज अस्त्र कार्य महान महान अस्त्र केले, पण आपला अंग अस्त्र त्या भगवंताने दिसू दिलं नाही. महाराज आपल्या भक्ताचं जसं मनोगत आहे का तसं अस्त्र त्या भगवंतानं अस्त्र कार्य केले. अद्भुत करोनी चरित्राते खेळे गोवळ्या सांगाते, श्रेष्ठ पण ठेविले परते मानवी वेश धरोनिया. महाराज अस्त्र त्या ठिकाणी जरासं वाचायला जरासं सांगायला की महाराज चार माणसामध्ये कलर टाईट अस्त्र कलर करतो, पण या भगवंताची काय आघात दिलाय महाराज. एवढं अस्त्र चमत्कार केले, एवढे अस्त्र राक्षस अस्त्र त्या ठिकाणी मारले, किती मोठेपणा देवाचा आहे. पण देवाने तो अस्त्र मोठेपणा मागा अस्त्र सारला आणि महाराज अस्त्र ते गोपाळ होतं. गोपाळ कोणी लंगड होतं, कोणी पांगड होतं, कोणी बोबड होतं, कोणी वाकडं होतं, त्या सर्वांना अस्त्र
त्या ठिकाणी सोबत अस्त्र घेतलं, त्यांच्या हातातला घास महाराजास्त्र भगवंत खात होते, आपलं मोठेपण अस्त्र भगवंतानं दूर सारलं म्हणतात. यावरी मथुरापुरीत जाण काय झाले वर्तमान, अकस्मात ब्रह्मनंदन कंस सभेसी प्रकटला. इकडं महाराजास्त्र त्या ठिकाणी काय म्हणाले, मथुरेमध्ये अस्त्र काय प्रकार असताना घडला. अकस्मात मध्ये अचानक अस्त्र नारद मुनीचं अस्त्र आगमन कंसाच्या नगरीमध्ये झालं. कंसे नारदाची पुशिले सकल वर्तमान निवेदिले, येरू म्हणे तुझ नाही समजले वर्तमान पैये. महाराजास्त्र त्या ठिकाणी कंस त्या ठिकाणी नारद मुनी मथुरेमध्ये आले, कंसापाशी बसले, कंसाला अस्त्र बोलले, कंसा कसं चाललंय काय चाललंय. कंस म्हणला महाराज एकदम अस्त्र बरं चाललंय, तुमच्या आशीर्वादानं जसं चाललंय तशी परिस्थिती असते त्या ठिकाणी सांगितली. तेव्हा नारद मुनीनं काय केलं महाराज, उचकून काढलं महाराज. म्हणलेले कंसा तुला काय कळालं का, काय कार्य बघ अस्त्र झाला, कसं कार्य झालं तुझ्या काय लक्षात आलं का, असं म्हणणं नारदाचं कंसाला येऊ लागलं. दोघे पुत्र आणि रोहिणी वसुदेवे गोकुळी ठेविली चोरुणी, ते थोर झाले नंद सदनी कृष्ण आणि बळीभद्र. महाराजास्त्र मग नंद बाबा कोणी या असणार नारद मुनीनं महाराजास्त्र कळ लावण्याचं कार्य अस्त्र इथं केलं. कंसा तुला काय माहित आहे का, या वसुदेवाने काय केलं, तुझ्या माघारी चोरून असणारे 2 मुलं महाराजास्त्र गोकुळामध्ये अस्त्र नेऊन ठेवले, आणि ते असणारे आता मोठे झाले ना, एकाचं नाव कृष्ण आणि एकाचं बलराम अस्त्र त्या ठिकाणी. तुझे दैत्य दुर्धर त्रिदशाशी जे अनिवार, त्याचा केला संहार कृष्ण आणि बळीराम. कंसा तुला माहितीये काय, तू अस्त्र त्या ठिकाणी किती दैत्य पाठवलेस, किती मोठमोठाले होते महाराज. तिन्ही काळामध्ये अस्त्र कोणाला न आटपणारे असे तुझे अस्त्र त्या ठिकाणी राक्षस तू पाठवलेस गोकुळामध्ये, आणि सर्वांचा अस्त्र नाश या बळरामानं कृष्णाने अस्त्र केला ना, सर्वजण अस्त्र मारले ना, असे कोण नारद मुनी अस्त्र बोलू. ऐकता हे वर्तमान कंस क्रोधे फिरवी नयन, म्हणे वसुदेव देवकीस मारीन, शस्त्र घेऊन धावीन. मग महाराजास्त्र त्या ठिकाणी असं म्हणल्याबरोबर महाराजास्त्र या कंसानं डोळे अस्त्र वटारले, गरगर अस्त्र फिरवले, खडग हातामध्ये अस्त्र घेतलं आणि म्हणू लागला आताच या देवकीला आणि कोणाला वसुदेवाला महाराजास्त्र मी त्या ठिकाणी मारतो. आला बळी बंदी शाळे जवळी, मग नारद म्हणे ते वेळी, ही वृद्धे जरी तू आवदिली तरी अपकीर्ती लोक. महाराजाचा हातामध्ये अस्त्र खडग घेतलं, बंदी शाळेजवळ अस्त्र त्या ठिकाणी आला, मारणार तेवढ्यात पुन्हा नारद मुनी म्हणले कंसा तुला काही कळतं का, इतक्या म्हाताऱ्या माणसाला जर अस्त्र तू मारशील ना तर लोक तुला नाव ठेवतील ना, तुला अस्त्र काय अक्कल गिक्कल आहे का, तू याला मारू नको, अपकीर्ती माती अस्त्र त्या ठिकाणी आणून घेऊ नको, असं म्हणणं नारद मुनीचं कंसाला शोधून मारी रामकृष्णाची ही दोघे कासया वधीशी, आईचे बोलून कंसाची नारदे त्याची परतविले. काय महाराज अस्त्र, हा अस्त्र कोण नारद मुनी म्हणले कंसा या दोघा म्हाताऱ्याला मारून काय उपयोग नाही, तू अस्त्र शोध ना, कृष्ण बळराम कुठं त्या दोघाला धर आणि त्या दोघाला मार ना. जैसा मंदिराला उनी आग्न आपणची विजवी उधावून, की पुरी दिदले लोटून ते आपणची काढिले. महाराजास्त्र त्या ठिकाणी काय म्हणतात, या नारद मुनीचं कार्य महाराजास्त्र कसं झालं, आपणच अस्त्र घराला आग लावून द्यायची आणि पुन्हा आपणच घागर घेऊन विजवायला पळायचं. महाराज आपणच अस्त्र काय करायचं, एखाद्या वड्याला नाल्याला अस्त्र मोठा पूर आला की जवळ दिन दुबळ्याने त्याला अस्त्र फेकून द्यायचं आणि पुन्हा पळत पळत आडवं जायचं त्याला बाहेर काढायचं, असं काम नारद मुनीने या ठिकाणी केलं. म्हणतात की जेने विष पाजिले दुर्धर तोची करू धावे उतार, आपणची पाठविले तस्कर धावणे काढिले आपण. महाराज कसं झालं म्हणले, आपणच अस्त्र त्या ठिकाणी अस्त्र त्या ठिकाणी पाजायचं आणि आपणच अस्त्र पुन्हा उतार अस्त्र त्या ठिकाणी करायचा. महाराज अस्त्र पुन्हा मारायचं काय कसं, महाराज एखाद्याचं घर अस्त्र चोरी करण्यासाठी आपणच दाखवायचं आणि त्याने कुलूप मोडायला चालू केलं की गाजावाजा आपणच करतोय, चोर शिरले असं कार्य नारद मुनीने या ठिकाणी केलं. नारदे लावून या कळी सभेची दोघे सोडविली, कंस सभेची तत्काळी येऊन या बैसला. तसं कार्य महाराजास्त्र नारद मुनीने केलं. आधी आपणच लावून दिलं की तुला माहितीये का बोले या दोघांना अस्त्र काय केलं, त्यांची मुलं अस्त्र चोरून अस्त्र त्या ठिकाणी मथुरेमधून गोकुळामध्ये अस्त्र नेऊन तुले तुझ्या माघारी आधी कळ लावून दिली. पुन्हा ना
कोण कंस मारण्यासाठी गेला तर आपणच निवारण केले, कंसा याला मारू नको असं अस्त्र बोललं. कंसाच्या हाताला अस्त्र नारद मुनीने धरलं, पुन्हा त्या सभेमध्ये अस्त्र त्या ठिकाणी आणलं. कंस क्रोधे व्याप्त पूर्ण म्हणे उग्रसेना धरून, चुलता देव काढून श्रंखळा घाला दोघाचे. महाराज अस्त्र मग या अस्त्र कोणाला, कंसाला अस्त्र राग आला, त्यानं अस्त्र आपले सेवक महाराज अस्त्र पाचार्याने केले आणि म्हणू लागला कोणाला, त्या सुरसेनाला अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी धरून अस्त्र माझ्यापर्यंत आणा म्हणू लागले. म्हणे यादवती तुके जीवे मारा, विष्णू भक्त आधी धरा, गायी ब्राह्मण संहारा शोधून या सत्वर. कंस अस्त्र आपल्या दूताला अस्त्र सांगू लागला, तुम्ही काय करा, आधी अस्त्र गोकुळामध्ये जाल, गोकुळामध्ये जितकी गवळीत का तितके आधी अस्त्र त्या ठिकाणी मारा. जे कोणी महाराज अस्त्र हरीचं भजन करते, कीर्तन करते, नाव भगवंताचं जे जे घेते ना, तेला आधी धुडू अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी मारा. चांगलं काम करणाऱ्याला एकालाही जिवंत महाराज अस्त्र ठेवू नका, अशी अस्त्रे आज्ञा त्या ठिकाणी हा कंस देऊ लागला. टाका अवघे यज्ञ मोडून, कोणाशी करून द्यावे अनुष्ठान, आना अवघे ऋषी धरून मी संहारीन निधान. महाराज अस्त्र हा म्हणला, कोणाचाही यज्ञ सफळ होऊ देऊ नका, कोणाच्या घरी कथा चालू देऊ नका. महाराज अस्त्र यज्ञ होम करणारा अस्त्र सर्व कार्य बंद पडलं पाहिजे आणि जितके काय देव धर्मास्त्र होम कार्य करणारे ऋषीत ना सर्व धरून मायापाशी अस्त्र आणा, मी अस्त्र त्या ऋषींचा वध त्या ठिकाणी करतो असा कंस बोलू लागला. माझे सखे जरा संधाधिक, काळ यौवन माझा आवश्यक, शिशुपाळ वक्रदंत देख, बाणासूर भौमासूर. महाराज अस्त्र त्या ठिकाणी पुन्हा म्हणू लागला, माझ्या अस्त्राची आपतोच महाराज, माझे जे काही जवळचे माझे जे काही मित्र आहेत ना, त्या सर्वांना अस्त्र त्या ठिकाणी बोलवून अस्त्र घ्या. कोण कोण म्हणून लागलं, बाणासुराला बोलवा, भौमासुराला अस्त्र बोलवा, कालयवनाला, जरासंधाला अस्त्र त्या ठिकाणी, कालयवन अस्त्र त्या ठिकाणी बोलवा, शिशुपाळाला बोलवा, वक्रदंताला अस्त्र त्या ठिकाणी बोलवा. असे माझे जे काही सांगातीत ना, माझे जे काही आपतोत ना, त्या सर्वांना अस्त्र त्या ठिकाणी बोलवा असा कंस म्हणून लागला. कंस हाक फोडी म्हणे यादवा करा देशो धडी, कंसे शस्त्र घेऊन या तातडी, उर्वी वरी आपटिले. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय होतं म्हणतात की महाराज या कंसाना अस्त्र त्या ठिकाणी आधी आपल्या महाराज अस्त्र माळीमध्ये अस्त्र बसलेले अस्त्र त्या ठिकाणी मुकुटमणी बोलवा म्हणला. महाराज हे अस्त्र आतापर्यंत जेवढ्याचे नाव कंसाने घेतली ना ती असे होते महाराज की काय सांगावं. अस्त्र त्या ठिकाणी कोणीच शेजाऱ्याला सुद्धा झोपी होऊ देत नव्हते. महाराज अस्त्र त्या ठिकाणी असे अस्त्र होते, कोणाचं देव धर्म होऊ देत नव्हते, कोणाचं चांगले झालेलं देव होत नव्हतं. महाराज यायला इतके पाप केलते की गायी महाराज अस्त्र त्या ठिकाणी धरणी माता गायीचं रूप घेऊन त्या श्री हरिपशी महाराज अस्त्र गेलते. एवढे काम येऊन अस्त्र बेकार केलते. असे मुकुटमणी अस्त्र यानं जवळ बोलवले आणि यादव अस्त्र चांगले होते, देव धर्म अस्त्र करत होते, आपल्या अस्त्र आईवडिलांचं महाराज अस्त्र पालन पोषण करत होते. तर म्हणाले यादवाचं नाम निशाण या पृथ्वीहून अस्त्र त्या ठिकाणी काढून टाका असा हा कंस महाराज अस्त्र बोलू लागला. यादव मथुरा सोडून राहिले गिरी कंदरी लपोनी, ऋषी पडती आश्रम टाकुनी, मनती यावनी ठाव देई. महाराज अस्त्र त्या ठिकाणी मग काय झालं म्हणून लागले, असे अस्त्र या कंसानं हुकूम दिला तेव्हा यादवानं अस्त्र काय केलं, आपलं गाव अस्त्र सोडलं, दरी कपाऱ्यामध्ये अस्त्र जाऊन राहू लागले. जे काही महाराज अस्त्र साधू संत अस्त्र त्या ठिकाणी होते, जे काही ऋषी होते ना त्याने सुद्धा महाराज अस्त्र गुहेमध्ये जाऊन अस्त्र आपलं कार्य अस्त्र करू लागले म्हणतात. वनवनी हिंडती कंस दूत गो ब्राह्मणा करीती घात, असो नारद मुनी त्वरित गोकुळासी पातला. मग अशा रीतीनं महाराज अस्त्र आपल्या भीतीनं अस्त्र जिकडं तिकडं अस्त्र सर्वजण आपल्या प्राणाचं रक्षण करण्यासाठी अस्त्र निघून गेले. आणि काय झालं म्हणतात, अशा रीतीनं कंसाने कार्य केलं, साधू संतांना अस्त्र छळू लागला, कार्य अस्त्र चांगलं करणाऱ्याला कष्ट अस्त्र देत होता ना. मग अस्त्र ऐकून नारद मुनी काय केले, मथुरा अस्त्र सोडले, गोकुळामध्ये अस्त्र कृष्ण परमात्माची भेट घेण्यासाठी अस्त्र गोकुळाला आले म्हणतात. केले श्रीकृष्णाशी नमन म्हणे लवकर टाकी, कंस वधून गाजिले गायी आणि ब्राह्मण करी सोडवन विश्वेशा. तेव्हा अस्त्र नारद मुनीनं कृष्णाची भेट अस्त्र घेतली आणि कृष्णाला बोलले, भगवंता किती दिवस अस्त्र वाट बघता,
मारून टाकाने या अस्त्र कंसाला भरला नाही याचा अस्त्र त्या ठिकाणी घडा. यांना अस्त्र काय केलं? कित्येक मार्गास्त्र गाईचं हनन केलं. ब्राह्मणाला अस्त्र त्रास मार्गास्त्र हा कंस देतो ना, मग बस झालं भगवंता कौरुक वाट अस्त्र बघता या दुष्टाला अस्त्र त्या ठिकाणी मारा असं नारद मुनी कृष्णाला बोलला. हा दुर्धर दैत्य मारिला केशी आता सत्वर वधी कंसासी. ऐसे बोलून या नारद ऋषी ऊर्ध्व पंथे पै गेला. भगवंता किती अस्त्र दराला मारा त्या दैत्याचा होता, त्या असुराचा होता. काय नाव होतं त्याचं? केशी नावाचा अस्त्र. दैत्य महाराज किती महाबळी अस्त्र होता. इंद्रचिंद्र अस्त्र त्याचं नाव घेतले की थरथर कापत होते. भगवंता त्याला तुम्ही अस्त्र मारलं, मग या अस्त्र कंसाची का भीड बघता? का तुम्ही याला अस्त्र लवकर मारित नाहीत? लवकर अस्त्र कंसाला मारा म्हणणं अस्त्र नारद मुनीचं भगवंता. वनी खेळत लक्ष्मीवर कंसे पाठविला वत्सासूर. वत्स वेशे धरून या साचार गाई मध्ये चरतसे. अशा रीतीनं महाराजास्त्र काय झालं म्हणतात की एके दिवशी अस्त्र कृष्ण परमात्मा अस्त्र जंगलामध्ये अरण्यामध्ये अस्त्र गोपाळा सोबत अस्त्र खेळ खेळत होते. तेव्हा या कंसानं अस्त्र वत्सासूर नावाचा दैत्य अस्त्र त्या ठिकाणी पाठवला. वत्सासुरानं अस्त्र वासराचं रूप अस्त्र घेतलं. ज्या ठिकाणी कृष्णाच्या गायी होत्या, वासर होते ना, त्यामध्ये हा वत्सासूर आला म्हणतात. गायी विलोकिता सर्वेश्वर तो त्या माझी चरे वत्सासूर. पायी धरून या सत्वरा पटोनी मारिला. मग भगवंतानं अस्त्र काय केलं? वत्सासूर अस्त्र त्या ठिकाणी गायीमध्ये अस्त्र भगवंताच्या गायीमध्ये अस्त्र येऊन चरू लागला. भगवंतानं आपल्या गायी अस्त्र त्या ठिकाणी बघितलं, तेव्हाच भगवंतानं ओळखलं हे वासरू अस्त्र त्या ठिकाणी आगाव आपल्या ह्याच्यामध्ये आलंय. बघितलं भगवंतानं, मागून अस्त्र भगवंत गेले, दोन्ही पाय अस्त्र त्या वत्साचे अस्त्र धरले, गरगरा अस्त्र फिरवले आणि जमिनीवरती महाराज अस्त्र त्या ठिकाणी आपटलं. तांदुळा माझी हरळ डोळस निवडे तत्काळ. की सुवर्णा माझी पितळ निवडे जैसे वेगळे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कसं कृष्णानं कार्य केलं म्हणतात महाराज. राशनच्या अस्त्रे तांदळ आणावे महाराज, तांदूळ अस्त्र घेऊन यावे आणि एखाद्या बगर चष्म्यावाल्या बाईने अस्त्र त्या ठिकाणी निसावे. त्याच्यामधले खडे कसे वेचून काढतात तसं श्रीकृष्णानं अस्त्र त्या वास्त्रामधले आपल्या वास्त्रामधला हे डुप्लिकेट वासरू अस्त्र त्या ठिकाणी निवडलं म्हणतात. किंवा अस्त्र एखादा सोनार महाराज अस्त्र त्या ठिकाणी या सोनाराला अस्त्र काय करावं? सोन्यामधली भेसळ अस्त्र त्या ठिकाणी कशी अस्त्र निवडक महाराज अस्त्र पितळ एकड काढावं आणि सुवर्ण एकड काढावं. तसं भगवंतानं कार्य या ठिकाणी केलं. की रत्ना माझी गार की पंडिता माझी पामर की विप्रा माझी आपोआप निवडे पै. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात महाराज ह्या गोष्टी अस्त्र त्या ठिकाणी सांगून महाराज अस्त्र ठसवून दाखवायच्याच कारण नाही. महाराज अस्त्र त्या ठिकाणी तुम्ही किती पुण्यवान, तुम्ही अस्त्र किती देवधर्म करता हे आपल्या मुखानं सांगायची गोष्ट अस्त्र त्या ठिकाणी नाहीये. खरा ज्ञानी ना तू अस्त्र रत्नामध्ये अस्त्र गारगुट अस्त्र वेगळा टाकतो, रत्नास्त्र त्या ठिकाणी बाजूला महाराज अस्त्र काढतो. तुमच्यापाशी किती ज्ञान आहे, तुम्ही किती दुसऱ्याला ज्ञान देता, आपण किती अस्त्र शुद्ध आचरण करता हे महाराज अस्त्र खऱ्या ज्ञानाला सांगायचं अस्त्र कार्य अस्त्र त्या ठिकाणी आहे का? नाही म्हणाले. कोण महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंताचं नाव घेतं, कथा करतं, कीर्तन करतं, हे लोकांना गावातल्या लोकांना सांगायचं काम नाही. महाराज मी अस्त्र रोज हरिजी वाचतो, मी अस्त्र रामायण सांगतो. लोक म्हणतात महाराज तुझं रामायण आम्हाला माहित आहे आणि तुझं अस्त्र त्या ठिकाणी हरिविजय आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी माहित आहे. ज्ञानाला काही सांगायचं काम नाही. खरा अस्त्र भगवंताचं अस्त्र त्या ठिकाणी नाव घेणारा ना सर्व काही महाराज अस्त्र ज्ञानाला चांगलं कळतं. तसं कार्य अस्त्र या ठिकाणी झालं म्हणतात. की साधू माझी निंदक कुटील की चंदना माझी बाभूळ की कर्पुरा माझी ढेकुळ आपणची निवडे पै. महाराज अस्त्र त्या ठिकाणी आपोआप महाराज अस्त्र वेगळा पडतो. अहो साधू मध्ये जर महाराज अस्त्र एखादा अस्त्र त्या ठिकाणी तमगुणी आहे, तू महाराज जास्त वेळ अस्त्र साधू मध्ये राहू शकत नाही, तेव्हा त्याची करणी अस्त्र त्या ठिकाणी महाराज उघडी अस्त्र त्या ठिकाणी पडते. महाराज चंदनाचे अस्त्रे 100 झाड चंदनाचे महाराज एकच अस्त्र बाबुळ आहे ना, त्या ठिकाणी चंदनाच्या झाडामध्ये बाबुळ अस्त्र त्या ठिकाणी मिसळत नाही ना, तसंच कार्य महाराज अस्त्र या ठिकाणी श्रीकृष्णानं महाराज केलं म्हणतात. तैसे चतुरे श्री कर धरे दैत्य निवडून या मारिला स्वकरे. जैसा सूर पंक्ती राहू त्वरे निवडून वधी मोहिनी. तशा रीतीनं भगवंतानं महाराज अस्त्र काय कार्यास्त्र केलं. वत्सासुराला ओळखलं, पाय धरले, आपटलं. ज्या
समुद्र मंथन झालं. समुद्र मंथनामध्ये अस्त्र त्या ठिकाणी अमृत निघालं. अमृत रोहिणी अस्त्र सर्वांना वाटू लागली महाराज. राहू आणि केतू येईना अस्त्र देवाचं स्वरूप अस्त्र त्या ठिकाणी धरलं आणि देवाच्या पंक्तीला बसले आणि हातामध्ये अमृत अस्त्र घेऊन आले. कसे महाराज अस्त्र त्या रोहिणीने अस्त्र ओळखलं या दोघांना आणि कसा शिरछेद केला तसा भगवंतांना हा अस्त्र कोण वत्सासुर अस्त्र ओळखला आणि तिथं अस्त्र तो वत्सासुर मारला. असं कार्य अस्त्र भगवंतांना. एके दिवशी घन निळ गवळी मिळाले सकळ त्याशी म्हणे गोकुळ होस करा पयाता. मग एके दिवशी महाराज अस्त्र काय झालं. श्रीकृष्ण परमात्मा अस्त्र या गोपाळांना अस्त्र त्या गवळ्यांना अस्त्र त्या ठिकाणी बोलले आपल्याला या गोकुळामध्ये संकट अस्त्र त्या ठिकाणी आलेत. दुःख अस्त्र गोकुळामध्ये आलेत ना. मग तुम्ही काय करा सर्वजण आपलं गाव अस्त्र रिकामं करा आणि दुसरीकडे जाऊन अस्त्र आपण राहू. असं कृष्णाचं म्हणणं अस्त्र गावकऱ्यांना अस्त्र गोकुळवासीयांना येऊ लागलं. कंस बहुत विघ्ने करी दैत्य धारोनिया गोकुळावरी वृंदावनी सहपरिवारी जाऊन या राहावे. हो कृष्ण परमात्मा सर्वांना म्हणले कंस आपल्याला गोकुळामध्ये सुखानं राहू देईन ना. मोठमोठाले राक्षस अस्त्र त्या ठिकाणी घालतो त्रास अस्त्र त्या ठिकाणी देतो ना. मग सर्वजण आपण अस्त्र गोकुळ सोडू आणि वृंदावनामध्ये अस्त्र त्या ठिकाणी जाऊन राहू म्हणतात. मनात इच्छा श्रीवार वृंदावनी दैत्य दुर्धर येणे विषय समग्र वधोनिया टाकावे. हो आणि काय महाराज अस्त्र भगवंताला एक निमित्त अस्त्र करायचं होतं. त्या वृंदावनामध्ये अस्त्र दैत्य जास्त अस्त्र त्या ठिकाणी होते आणि भगवंताला तिकडे अस्त्र असं जाता येत नव्हतं. हे सर्वजण इकडे सोडून मग भगवंतानं अस्त्र काय केलं युक्ती अस्त्र केली. ह्याला तिकडे अस्त्र न्यायचं आपण तिकडे जायचं. वृंदावनामधले जितकं काय दैत्य का त्यांचा अस्त्र निपात करायचा असं भगवंतानं कार्य अस्त्र मनामध्ये लागी गवळिया सांगे श्रीपती परी गवळी कदान निगती न सुटे ग्रहाची ग्रहगती मग यदुपती काय नाही महाराज अस्त्र ते जमतच नाही. भगवंत अस्त्र त्याच्यासाठी अस्त्र म्हणून आले की वृंदावनामध्ये अस्त्र जाऊन राहू. पण गोकुळच्या लोकांना महाराज अस्त्र 12 खणाच्या माड्या ती अस्त्र गोपुर किती अस्त्र आजापाजानं बांधलेलं महाराज अस्त्र सोडा वाटण गेलं ना. घरातून होत अस्त्र निघालं कोणालाच पोतीला जाऊ वाटत ना. आपल्या आपल्यामध्येच महाराज अस्त्र त्या ठिकाणी मस्त चालले. कोणी म्हणा आम्हाला नको बळेला मानी जगत जीवन बोलती स्वर्गीचे गिरवान भोवते ऐकती गवळी जन परी कोणान कळे. मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय केलं. बळराम दादा आणि कृष्ण परमात्माने या गोकुळवाशांना सांगून बघितलं गोकुळ अस्त्र सोडा वृंदावनामध्ये जाऊन राहू. कोणी ऐकणे गेलं घरदार सोडून गेलं. मग अस्त्र त्या ठिकाणी कृष्णाने काय केलं. त्या अस्त्र महाराज अस्त्र स्वर्गामधून अस्त्र देवगण अस्त्र त्या ठिकाणी बोलवले महाराज आणि त्या देवगणाला अस्त्र बळराम दादा आणि कृष्ण अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले. हे बोलताना अस्त्र सर्व गोपाळ महाराज अस्त्र त्या ठिकाणी बघू लागले ऐकू लागले. पण काय बोलायले हे महाराज अस्त्र कोणालाच त्या ठिकाणी कळत नव्हतं. संकर्षणाशी म्हणे हरी कौतुक दावावे क्षणभरी धाक लाविल्या विन निर्धारी गोकुळ ओस न करी. महाराज अस्त्र त्या ठिकाणी मग भगवंताचेच महाराज अस्त्र त्या ठिकाणी हे शब्द भगवंतच असं करतात. तुम्ही किती पळा ना महाराज किती पळा पैशाच्या माग किती पळा महाराज अस्त्र त्या ठिकाणी पोट भरतच नाही आणि सुख मिळतच नाही. महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंतच म्हणतो तुझ्या पैसे झालेले गुरफटला का बर तुला हिसका दाखवतो. कृष्ण परमात्मा अस्त्र बळराम दादाला म्हणले दादा हे लोक असं ऐकत नाहीत. इथं काय महाराज चमत्कार दाखवला तर नमस्कार अस्त्र त्या ठिकाणी. मग दादा असा उपाय करा की ना आपोआप अस्त्र गोकुळ सोडलं पाहिजे. गोकुळाबाहेर गेले दोघे जण संगे बहुत मुले घेऊन शेष आणि मधुसूदन काय विंधान मांडिले. मग भगवंताने काय केलं महाराज त्या ठिकाणी आपल्या सोबत असताना आपले सवंगडी अस्त्र त्या ठिकाणी सर्व घेतले. बळराम दादा कृष्ण परमात्मा अस्त्र त्या ठिकाणी गोकुळाच्या बाहेर अस्त्र वनामध्ये गेले आणि तिथं भगवंताने एक महाराज अस्त्र लीला अस्त्र केली म्हणतात. पुल्या श्रीचे केस कुरळ दोघे हाते तोडी ती तत्काळ कान नाथ विखुरले सकळ करणी नकळे ब्रह्मादिका. महाराज अस्त्र मग या बळराम दादाने आणि कृष्ण परमात्माने काय केलं चलत महाराज अस्त्र आपल्या अंगावरची केस अस्त्र उपटू लागले आणि वनामध्ये अस्त्र फिरून
महाराजास्त्र टाकू लागले. चलत चलत अस्त्र आपल्या अंगावरचे केस उपटायचे आणि वनामध्ये अस्त्र टाकायचे. भगवंत काय करायले हे महाराजास्त्र त्या ठिकाणी सर्वजण बघू लागले. ब्रह्मदेव सुद्धा महाराजास्त्र बघू लागले. पण भगवंत नेमकं काय करायले कोणालाच महाराजास्त्र काहीच कळत नव्हतं. एक एक केसापासून या देख शतांची शते निघाले उरक. मुलासहित यदुनायक आला गोकुळात पळोनी. महाराजास्त्र मग भगवंताने एक केस जिथं टाकला तिथं अस्त्र शतानुशत महाराजास्त्र सर्पास्त्र निर्माण झाले. महाराजास्त्र त्या ठिकाणी इतके सर्प झाले आणि तितके सर्पास्त्र भगवंतानं बघितले. या गोपाळानं अस्त्र त्या ठिकाणी बघितले. जे पळाले महाराज गोकुळामध्ये मनती आशंकाले उरक गोकुळ ओस करा सकळीक. विधो विधी पळती लोक एक द्वारे झाकती. महाराज अस्त्र त्या ठिकाणी हे सर्वजण गोकुळामध्ये अस्त्र त्या ठिकाणी गेले आणि सर्वांना सांगू लागले उठा म्हणले झोपू नका. त्या ठिकाणी आरती लावायची. काय म्हणले महाराज एकमेकाला म्हणले उरक अस्त्र त्या ठिकाणी आले. मोठमोठाले अस्त्र त्या ठिकाणी जनावर कोणाला जिवंत अस्त्र सोडणार नाहीत. आपण आपले गाई वास्त्र अस्त्र सोडा आणि हे गाव अस्त्र आधी खाली करा. असे अस्त्र कोण गोपाळ अस्त्र इथं येऊन अस्त्र गवळ्यांना अस्त्र बोलले. गवळी महाराज अस्त्र भयभीत त्या ठिकाणी झाले. कृष्ण बळीराम घरा आले नंदाशी म्हणती विघ्न ओळखले. उरक मागुती कानना गेले कृष्ण इच्छे करोनिया. महाराज अस्त्र त्या ठिकाणी मग कृष्ण आणि बळराम दादाही घरी अस्त्र त्या ठिकाणी गेले. नंद बाबाला अस्त्र उठवलं. नंद बाबाला अस्त्र सांगू लागले ताता घोर अस्त्र संकट त्या ठिकाणी अस्त्र आलं. मग नंदादी गवळी मिळाले निगते झाले तीची क्षणी. गोकुळ ओस टाकुनी वृंदावनी राहती सुखे. महाराज अस्त्र मग त्या ठिकाणी काय झालं असं संकट आलेलं पाहून अस्त्र गोकुळच्या लोकांना काय केलं गोकुळ अस्त्र सोडलं आणि वृंदावनामध्ये अस्त्र सर्वजण अस्त्र येऊन राहू लागले. वाडे घालून अरण्यात परिवारेशी राहिले समस्त. यमुना तीरी रामकृष्णनाथ गोपा समवेत खेळती. महाराज अस्त्र त्या ठिकाणी गोकुळ अस्त्र जशाल तसं इकडे अस्त्र त्या ठिकाणी होतं. पण सर्व अस्त्र त्या ठिकाणी गावातील लोक घेऊन अस्त्र कुठं वृंदावनामध्ये अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा अस्त्र राहू लागले. आणि त्याच यमुनेच्या अस्त्र तीरावर ते भगवंताला अस्त्र आपलं दिनरजनीचं अस्त्र कार्य अस्त्र चालू ठेवलं. कंसे प्रलंब दैत्य पाठविला तेने गोपाळ वेश धरिला. कृष्ण दासा माझी मिसळला कापट्टे कोणा नकळे. अस्त्र त्या ठिकाणी या कंसानं काय केलं महाराज एके दिवशी अस्त्र प्रलंब नावाचा अस्त्र दैत्य त्या ठिकाणी पाठवला. या दैत्यानं अस्त्र कृष्णाच्या सवंगड्याचा अस्त्र त्या ठिकाणी रूप घेतलं आणि त्याच सवंगड्यामध्ये अस्त्र तो प्रलंब नावाचा दैत्य अस्त्र पूर्वी समीरात्मा जत वधावया लागून काळ नेमी विप्रवेश धरून बैसला त्या प्रकारे करून प्रलंब झाला गोपाळ. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणतात की पहिल्याने अस्त्र काय झालं महाराज अस्त्र त्या ठिकाणी ज्या प्रकारे आमच्या अस्त्र हनुमंतराय महाराज अस्त्र लक्ष्मण बंधूला अस्त्र शक्ती लागली तेव्हा अस्त्र वनस्पती आणायला अस्त्र निघाले. तेव्हा रावणाचा शिवक अस्त्र रावणानं धाडलेला अस्त्र काळनेमी महाराज अस्त्र कसा हनुमंताला अस्त्र छळण्यासाठी गोवण्यासाठी अस्त्र त्या ठिकाणी साधूचा वेश घेऊन अस्त्र त्या ठिकाणी एका पर्वताच्या पायथ्याला अस्त्र बसला ना तसा हा प्रलंब महाराज अस्त्र त्या ठिकाणी या गवळ्याचं रूप अस्त्र घेतलं आणि गवळ्यामध्ये अस्त्र त्या ठिकाणी फिरू लागला. रामकृष्ण झाले भिडती गडी समान तो ठाई वंटी वटीती. तो डाव परतला निश्चिती प्रलंबावरी ते दवा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय झालं मग येईन अस्त्र खेळ महाराज अस्त्र त्या ठिकाणी मांडला. दोन अस्त्र टीमा केल्या. दोन टीमा केल्या. एकामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा महाराज अस्त्र होते आणि एकामध्ये प्रलंबासुर अस्त्र त्या ठिकाणी होता. असं खेळता खेळता डाव अस्त्र प्रलंबासुरावरती आला म्हणतात. त्यावरी बैसला संकर्षण चालीला अरण्यात घेऊन गोपानी जगत जीवन दूर राहिले ते वेळा. महाराज अस्त्र हा खेळ कोणता होता महाराज आमच्या इकडे अस्त्र पहिल्यानं बालपणी म्हणत होतो मम्मा घोडी अस्त्र त्या ठिकाणी खेळ होता. ज्याच्यावरती राज आला ना त्यानं अस्त्र पुढच्या कडेला अस्त्र पाठीवरती घ्यायचं आणि महाराज अस्त्र दुसरा शिवाय अस्त्र त्या रिंगणाच्या बाहेर अस्त्र जायचं असा खेळ होता.
या अस्त्र प्रलंबासुरानं अस्त्र कोणाला बलराम दादाला अस्त्र आपल्या पाठीवरती घेतलं आणि कुंकड त्या अस्त्र अरण्याकडे अस्त्र प्रलंबासुर पळू लागला. हा बळीभद्र पुषे तयाशी अरे तू कोठे मद नेतोशी तव तो काहीच वचनाशी न बोलेची सर्वथा. महाराज अस्त्र तो प्रलंबासुर कोणाला त्या अस्त्र बलराम दादाला पाठीवरती घेऊन अस्त्र पळू लागला जोरात पळू लागला. तेव्हा बलराम दादा त्याला म्हणाले, हे बाबा आपलं गाव अस्त्र दूर राहिलं, सवंगडी मागं राहिले, मला घेऊन तू इकडे कुंकड अस्त्र त्या ठिकाणी चालला. तेव्हा तो असुर अस्त्र काहीच बोलत नव्हता, नुसतं पळूच लागला. नीट चालीला मथुरा पंते तो ओळखीला रोहिणी सुते मस्तक त्याचा मुष्टी घाते बळीभद्रे तोरे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी पाटकुलीवरती बळीराम दादा बसले होते. यांना अस्त्र चांगले महाराज अस्त्र त्या ठिकाणी पाटकुलीवर बसलेल्या माणसाला अस्त्र कसं हाताने महाराज अस्त्र पाय धरतात तशी पाय धरले होते आणि पुढे जाऊ लागला. आणि कोणता मार्ग धरला? मथुरेचा मार्ग अस्त्र या प्रलंबासुराने अस्त्र धरला. बलराम दादाने ओळखलं हे अस्त्र राक्षस आहे, हे आपल्याला मथुरेला न्याले. बलराम दादाने काय केलं महाराज? दोन्ही हाताचा अस्त्र त्या ठिकाणी काय केला? गदा केला आणि त्याच्या डोक्यावरती महाराज अस्त्र त्या ठिकाणी मारला. म्हणतो तो होऊनी विशाळ दैत्य गत प्राण झाला पडिले प्रेत हरिपाशी बळीराम येत झाला वृत्तांत. अशा रीतीनं महाराज अस्त्र एकाच बुक्कीमध्ये अस्त्र पडलं. तो प्रलंबासुर अस्त्र त्या ठिकाणी निघाला. ज्यावेळेस अस्त्र बुक्की आणली तेव्हा गोपाळाचं रूप त्यानं सोडलं. महाभयंकर अस्त्र राक्षस झाला पण काही उपयोग झाला नाही, त्याचा जीव आधीच निघून गेलता. मग त्या ठिकाणी त्याचं प्रेत खाली अस्त्र पडलं. बलराम दादा पुन्हा वापस कृष्णापाशी आले आणि कृष्णाला जो काही झालेला वृत्तांत ना तो असताना सांगितला. म्हणतात कंसाची कळला वृत्तांत प्रलंब दैत्य पावला मृत्य मना माझी भयभीत परम होत तो दुरात्मा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय झालं? मग हाच प्रलंबासुर अस्त्र ज्यावेळेस मेला तेव्हा ही बातमी अस्त्र मथुरेमध्ये कंसाला कळाली. कंस सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी मनामध्ये चिंता करू लागला. त्या ठिकाणी याला सुद्धा अस्त्र भीती वाटू लागली, म्हणू लागला हा प्रलंबासुर अस्त्र साधा नव्हता, महाभयंकर अस्त्र त्या ठिकाणी होता, कपटी होता आणि तो अस्त्र त्या ठिकाणी निघाला. अशी वार्ता कोणाला? या कंसाला समजली. दुःखे विवळ लहाना थोर तव तो बोलिला बकासूर म्हणे मी मारीन साचार राया शत्रू तुझे पै. असा अस्त्र त्या ठिकाणी प्रलंबासुराचं दुःख महाराज अस्त्र कोण? राजा कंस अस्त्र करू लागला. डोक्याला हात लावला, सिंहासनावरती लहान तोंड करून अस्त्र बसला. तेव्हा अस्त्र तिथं अस्त्र त्या ठिकाणी बकासूर महाराज अस्त्र त्या ठिकाणी उठला आणि तो म्हणू लागला, महाराज चिंता करू नका, मी तुमच्या वैऱ्याला त्या ठिकाणी मारतो. ऐसे ऐकोनी बकासूर पाठविला परम नष्टा निवार तो बक होऊन या पर्वताकार मित्र जाती बैसला. मग महाराज अस्त्र अशा रीतीने कंसाने काय केलं? त्या बकासूरला आज्ञा अस्त्र केली. बकासुराने ही महाराज अस्त्र आपलं बगड्याचं रूप अस्त्र घेतलं. मोठा अस्त्र शरीर पर्वतासारखं अस्त्र होतं आणि कुठं येऊन महाराज अस्त्र त्या यमुनेच्या तीराच्या अस्त्र काठावरती येऊन बके धरिले बक ध्यान इच्छित कृष्णाचे आगमन रात्रंदिवस चिंतन हरी वाचून तया नाही. महाराज अस्त्र त्याला त्या ठिकाणी बकासुराने अस्त्र काय केलं? बगड्याचं स्वरूप त्याचं अस्त्र होतं. यमुनेच्या पानामध्ये अस्त्र त्या ठिकाणी उभा राहिला. एक पाय अस्त्र वर घेतला, एक पाय पाण्यामध्ये होता. डोळे अस्त्र अर्धवट अस्त्र त्या ठिकाणी झाकलेले होते. नित्य नेमाला अस्त्र त्या ठिकाणी कृष्णाचं ध्यान अस्त्र करत होता. कृष्ण कधी येतो, कधी अस्त्र कृष्ण येतो, कधी अस्त्र कृष्ण येतो, कृष्णाची चिंता अस्त्र त्याला लागून राहिली आणि असा हा कृष्णाचा विचार करता हा अस्त्र बगळा महाराज अस्त्र बकासूर उभा होता. जलप्राशन आले गोपाळ तो पर्वताकार बैसला सबळ गोप भ्याले तत्काळ गेले हरीस सांगावया. मग गोपाळ अस्त्र पाणी पिण्यासाठी यमुनेच्या डोळ्याला अस्त्र त्या ठिकाणी आले. त्यानं पहिल्या सुरू जेवढा बगळा बघितला, मोठा अस्त्र बगळा बघितला, पर्वतासारखं शरीर त्या बगळ्याचं बघितलं. सर्वांना भीती अस्त्र त्या ठिकाणी वाटली. पळत महाराज अस्त्र कृष्णापाशी गेले. कृष्णाला सांगू लागले, कृष्णा काय मोठा बगळा आहे. कृष्णाशी सांगती ते वेळी एक पक्षी आला महाबळी आम्ही देखून या तत्काळी भिवून या पळालो. गोपाळ अस्त्र कृष्णाला सांगू लागले, कृष्णा यमुनेच्या पाण्यामध्ये मोठा अस्त्र
पक्षी आलाय. मोठा म्हणजे महाराजास्त्र सांगता येतं का? लयच मोठा आहे. तू बघितला की आम्हाला भीती वाटेल, आमचे प्राण अस्त्र त्या ठिकाणी जातील म्हणून आम्ही भेण लगेच पळून आलो, असे गोपाळ कृष्णाला बोलू लागले. गडिया सहित सावळा बक पहावया धाविन्नला, तव तो बैसला से बगळा वाटे न जाय कोणाच्या. महाराज अस्त्र त्या ठिकाणी मग कृष्णानं ऐकलं. कृष्ण म्हणले, हा लय मोठा बगळा आहे का? चला मग या गोपाळाला सर्वांना घेतलं कृष्णानं सोबत आणि बगळा पाण्यासाठी अस्त्र त्या ठिकाणी आले. तेव्हा अस्त्र हा बगळा महाराज अस्त्र त्या ठिकाणी शांत अस्त्र त्या ठिकाणी आपले अर्धे डोळे उघडे अर्धे लावलेले, हलन डुलन, कोणाला काही महाराज अस्त्र म्हणीन, आणि आपलं ध्यान अस्त्र त्या ठिकाणी गपचिप महाराज अस्त्र हा बगळा उभा होता. जैसा वैरियाचा आदर वरी वरीचा अवघा उपचार, तैसी क्षमा धरुनिया असुर उगा चितिरी बैसला. महाराज अस्त्र कसं कार्य झालं म्हणतात त्याचं महाराज कधीच काही पटलं पण नाही इलाज. काय करावं महाराज अस्त्र त्या ठिकाणी एखादा अस्त्र आपला वैरीन आपले अस्त्र घरी आलाय महाराज, अतिथी देव हो महाराज, नाही इलाजानं पाणी अस्त्र द्यावं लागतं. लटकच महाराज लय दिवसाला आलेत घ्या ना, लय दिवसाला आलेत घ्या ना, मुखानं घ्या ना म्हणतो, पण अंतरामध्ये महाराज अस्त्र इतका राग आहे ना. तसं कार्य या बगड्याचं महाराज अस्त्र त्या ठिकाणी गपची बसलाय, मान हलविलं, काहीच करीन, पण अंतरामध्ये त्या कृष्णाला अस्त्र अनहित करायचं असणार विचार त्याचा अस्त्र होता. कृष्ण जवळी येताची दुष्टे असंभाव्य पसरिली चंचू कुठे, उचलून या कृष्णगिरीला नेते क्षण मात्र न लागता. महाराज अस्त्र मग गपची बसला. कृष्णाला वाटला असा कोणता बगळा आहे की महाराज अस्त्र त्या ठिकाणी. मग कृष्ण परमात्मा जरा जवळ गेले. जवळ आलेले कृष्ण परमात्मा या बगळ्यानं बघितले की महाराज जशाच तशी अस्त्र चोंचीमध्ये कृष्णाला धरलं, वर मुंडका अस्त्र केलं, गटकन गिळून अस्त्र बगळ्यानं कृष्णाला घेतलं. बके गिरीला घन नीळ भोवते अकांत करीती गोपाळ, एक पिटिती वक्ष स्थळ प्रलया काळ ओढवला. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कृष्णाला या बगळ्यानं महाराज अस्त्र गिळून घेतलं की हे अस्त्र गोपाळ होते बापा. हेला अस्त्र काय झालं असेल? कृष्णाला गिळलेलं या गोपाळानं बघितलं की सर्वजण अस्त्र त्या ठिकाणी दुःख करू लागले, आपल्या छातीवरती हाणून घेऊन आले, मोठमोठ्यानं आक्रोश अस्त्र करू लागले. हा म्हणती विसाविया रशी केशी, काय सांगावे तुझे मातेशी, का उपेक्षिले आम्हासी परम वेद का गोविंदा. महाराज अस्त्र ते गोपाळ अस्त्र त्या ठिकाणी दुःख करू लागले. काय म्हणाले? कृष्णा तुझाच आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी सहारा होता, तूच आमचा अस्त्र त्या ठिकाणी प्राणदाता, तुझ्याच भरवशावरती आम्ही आमचा संसार सोडून दिला, तुझंच नाव घेतो, आता तुला अस्त्र या बगळ्यानं खाल्लं, मग आम्ही अस्त्र त्या ठिकाणी काय करावं? तुझी आई विचारेल माझा कृष्ण कुठे आहे, काय सांगावं तुझ्या आईला? कृष्ण आम्हाला अस्त्र तू का मोकलून अस्त्र त्या ठिकाणी दिलं? असे अस्त्र दुःख अस्त्र त्या ठिकाणी गोपाळ करू लागले. बकासुरे गिळला सावळा परी अंतरी जाळी ते वेळा, जैशा प्रळय अग्नीच्या ज्वाळा पोळे गळा त्याची रीती. महाराज अस्त्र इकडं म्हणलाले, हे अस्त्र गोपाळ अस्त्र दुःख करू लागले, पण त्या बगळ्यानं अस्त्र कृष्णाला अस्त्र गिळून घेतलं. मग कृष्णानं गिळून घेतल्यावर त्याला का लस्सी पेल्यासारखं होऊ लागलं का? नाही महाराज. कृष्णाला ज्यावेळेस या बगळ्यानं अस्त्र आतमध्ये अस्त्र घेतलं, तेव्हा एखादा अस्त्र 10 किलोचा मोठा अस्त्र, लोखंडाचा गोळा लाल जरद असावा, आणि तो नळड्यामध्ये गिळल्यावर कसा होतो तसा अस्त्र कृष्ण परमात्मा त्याच्या नळड्यामध्ये अस्त्र पोळू लागले. ज्यावेळेस प्रलय काळ होतं त्यावेळेस अस्त्र त्या ठिकाणी वड अग्नी अस्त्र कसा खवळतो, किती लहरी मारत अस्त्र त्याच्या असतात, किती आग असती, तसा अस्त्र त्याचं अंतकरण अस्त्र त्या बगळ्याचं पोळू लागलं. म्हणतात जैसा लोह गोळा तप्ता रक्त जिकडे पडे तिकडे जाळीत, तैसे बकासुराशी होत उघडून टाकीत कृष्णा ते. महाराज अस्त्र त्या बगळ्याचं कसं कार्य झालं म्हणतात की एखादा अस्त्र लोखंडाचा गोळा अस्त्र त्या ठिकाणी धरणीवरती किंवा अस्त्र कुठं पडल्यानंतर जिथं अस्त्र चिटकन तिथं जाळ होतो, तसं कृष्ण परमात्मा अस्त्र मध्ये गेल्यानंतर महाराज अस्त्र त्या बगळ्याच्या अस्त्र अंतरामध्ये अस्त्र तसं होऊ लागलं, तितकं पोळू लागलं. मग यानं काय केलं महाराज? तशाला तसंच अस्त्र त्या ठिकाणी कृष्णाला बाहेर अस्त्र त्या ठिकाणी टाकलं म्हणतात. बाहेर येताची मुरारी आपुले सामर्थ्य प्रगट करी,
दोन्ही चंचू कुठे ते अवतरी धरी चोकरी कमलाव. हो मग भगवंतानं काय केलं महाराज, यानं अस्त्र कृष्णाला बाहेर अस्त्र त्या ठिकाणी टाकलं कीच कृष्णाला आपली लीला अस्त्र त्या ठिकाणी दाखवली. येताच महाराज दोन्ही हातामध्ये दोन चंचूंचा अस्त्र त्याच्या धरल्या महाराज, खालची खाली आणि वरची वरी अशी महाराज अस्त्र त्या ठिकाणी इकडे तिकडे केली. त्याच्या अस्त्र चोंची महाराज अस्त्र त्या ठिकाणी कृष्णानं मोडून महाराज त्या ठिकाणी टाकलं. परम बली यादवेंद्र उभाची चिरीला बकासूर त्रिविशिष्ट वर्षती सुमना भार विजयी श्रीधर सर्वदा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी अशा रीतीनं बकासुराला अस्त्र काय केलं, कृष्णाला अस्त्र उभा महाराज अस्त्र त्या ठिकाणी चिरला म्हणतात. त्यावेळेस अस्त्र जे काही महाराज अस्त्र स्वर्गातील अस्त्र देव होते ना, या सर्व देवांना अस्त्र पुष्पवृष्टी केली आणि म्हणू लागले कदाच या अस्त्र कदाही या कृष्णाला अपयश अस्त्र त्या ठिकाणी नाहीये, त्रिकाळ हा अस्त्र त्या ठिकाणी विजयी कृष्ण आहे असं म्हणणं देवांचं येऊ लागलं. कंसाशी समाचार कळला सवेची अरिष्टासूर पाठविला, तो शक्ती रूपे धावला विशाळ मुख पसरून. महाराज कंसाला लगेच कळालं की बकासुरास्त्राने मला, तेव्हा लगेच त्या कंसांना अरिष्टासुरास्त्र त्या ठिकाणी पाठवला. हा भयभीत गोपाळ होती हरीस म्हणती आली महाशक्ती, गोप चक्रावळा कापती मग यदुपती काय करी. आणि लगेच महाराज अस्त्र तो अरिष्टासुर अस्त्र त्या ठिकाणी आला. अरिष्टासुर आल्याबरोबर अस्त्र गोपाळ सांगू लागले भगवंता अदृश्य अस्त्र त्या ठिकाणी शक्ती महाराज अस्त्र त्या ठिकाणी येते. अवलोकुली आवृत पंते तो महाशक्ती प्रगटली तेथे, ती योग माया जगन्नाथे आपुले अंगीची प्रगटविली. महाराज अस्त्र त्या ठिकाणी तो अस्त्र कोण अरिष्टासुर अस्त्र येऊ लागला, तेव्हा अस्त्र भगवंतांना महाराज अस्त्र त्या ठिकाणी पाहिलं. तेव्हा अस्त्र काय केले, या भगवंतांना आपली अस्त्र जी निजमाया आहे ती निजमाया अस्त्र त्या ठिकाणी बाहेर महाराज अस्त्र काढली म्हणतात. जे ब्रह्मादिका नये ठाया पूर्वी कंस गेला आपटावया, तव ते गेली निसटोटिया हे योग माया हरीची. महाराज अस्त्र भगवंतानं त्या योग मायेला अस्त्र बोलिलं. कोणती, जी ब्रह्मदेवाच्या ध्यानामध्ये अस्त्र येत नाहीत, ज्या ब्रह्मदेवाला या मायेचं अस्त्र काहीच महाराज अस्त्र त्या ठिकाणी ध्यानामध्ये कार्य येत नाही, ती योग माया भगवंतानं पहिल्याने एकदा अस्त्र बोलवली होती महाराज. तीच अस्त्र त्या ठिकाणी गोकुळामध्ये आले आणि गोकुळामधून वसुदेवानं इथं महाराज अस्त्र मथुरेला आणली आणि मथुरेला आल्यानंतर कंसाला पायाला अस्त्र त्या योगमायाच्या धरलं आणि आपटून मारणार होतं, तेव्हा निष्ठून गेलेली ती भगवंताची योगमाया होती आणि तीच योगमाया अस्त्र इथं भगवंतानं बोलवली. त्या मायेने तिची क्षणी कपट शक्ती गिळली मुख पसरोनी, मागुती गुप्त झाली गगनी कृष्ण इच्छे करोनिया. त्या योग मायेनं महाराज अस्त्र ती दुष्ट शक्ती आलेली अस्त्र त्या ठिकाणी गिळून महाराज अस्त्र टाकली आणि पुन्हा अस्त्र ती भगवंताची माया अस्त्र त्या ठिकाणी अंतर्धान पावली म्हणतात. आ घडी कौतुक पाहती म्हणती आगाध माया तुझी श्रीपती, तू पाठ राका निश्चिती भय कल्पांती नाही. महाराज अस्त्र हे सर्व कार्य अस्त्र गोपाळ अस्त्र बघू लागले आणि लगेच कृष्णाला म्हणू लागले, कृष्णा तुझी अस्त्र लिहिल्याच काही आगाध आहे बाबा, तू अस्त्र आमच्या संगतीला अस्त्र असला संघ असला ना आम्हाला कुठंच महाराज अस्त्र भीती नाही. तिन्ही काळामध्ये आम्ही अस्त्र त्या ठिकाणी निर्भीड अस्त्र तुझ्या योगाने राहू, आम्हाला अस्त्र काहीच दुःख अस्त्र त्या ठिकाणी नाहीये. कागासूर म्हणे कंसा ते मद मृत्यूवीर भद्राचे हस्ते, तो कास येईल येते मी कृष्णा ते मारी. हो मग महाराज अस्त्र पुन्हा एक जण अस्त्र उठला. कोण उठला, कागासूर अस्त्र त्या ठिकाणी उठला आणि हा कागासूर अस्त्र त्या ठिकाणी कोणाला, कंसाला अस्त्र बोलला, महाराज मला अस्त्र कृष्णाच्या हाताने मृत्यू अस्त्र त्या ठिकाणी नाहीये, मला वीरभद्राच्या हाताने अस्त्र त्या ठिकाणी मृत्यू आहे, मग वीरभद्र अस्त्र इथं कशाला अस्त्र त्या ठिकाणी येईल असा अगासूर अस्त्र त्या ठिकाणी कंसाला बोलू लागला. कागासूर निघाला वेगे दुरुनिया देखीला श्रीरंगे, कोण त्याचा मृत्यू भक्त भवभंगे अंतरी तेव्हा अवलोकला. कागासूर महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंताकडे आला की भगवंतानं अस्त्र त्याच्याकडे पाहिलं, तेव्हा भगवंतानं डोळे अस्त्र त्या ठिकाणी झाकले आणि याचा मृत्यू अस्त्र कोणाच्या हातून आहे हे अस्त्र भगवंतानं त्या ठिकाणी पाहिलं. करिता वीरभद्राचे स्मरण अकस्मात प्रगटला येऊन,
करोनी श्री हरीशी नमन दैत्यावरी धाविनला. महाराज अस्त्र मग भगवंताला कळालं महाराज याचं अस्त्र मरण वीरभद्राच्या अस्त्र हाताने, तेव्हा वीरभद्राचं स्मरण अस्त्र श्रीकृष्णाने केलं. वीरभद्र अस्त्र त्या ठिकाणी आला, हाता अस्त्र जोडले, भगवंताला अस्त्र बोलला, कापाचाराने केलं भगवंतानं त्या राक्षसाकडे बोट अस्त्र दाखविलं. लगेच वीरभद्रानं अस्त्र काय केलं, त्या राक्षसाला अस्त्र महाराज अस्त्र कागासुराचे शिर कमळ वीरभद्रे छेदिले तत्काळ. कृष्णाशी स्तवोनिया निराळ मार्गे गेला हो, देवा. मग वीरभद्रानं अस्त्र त्या ठिकाणी काय केलं, या काकासुराचं मुंडकं अस्त्र खुडलं. मग वीरभद्र भगवंतापाशी आला, भगवंताचं स्तवन केलं, नमस्कार अस्त्र केला आणि आपल्या घरी निघून गेला. खरासूर खर रूप धरून या भुंकत हिंदे काननी. कृष्णे तो पायी धरोनी आपटीला क्षणार्धे. हो, मग भगवंताला अस्त्र अशा रीतीने मारलं. अस्त्र त्या ठिकाणी एक एक असुर अस्त्र त्या ठिकाणी कंस पाठवू लागला, भगवंत अस्त्र मारू लागले. महाराज खरासूर नावाचा एक असाचा अस्त्र दैत्य कंसानं पाठवला. मोठमोठ्याने अर्धरत्न गावाच्या भोवतालून अस्त्र हिंडत होता. भगवंतानं पायाला धरला, खाली आपटला. तोही झाला गत प्राण तो खगासूर आला धावून. जैसा पतंग देखोनिया आगन उडी घाली हो, प्राणी. तू अस्त्र काय महाराज अस्त्र खरासूर मेला. खरासूर मेल्यानंतर पुन्हा आगासूर अस्त्र त्या ठिकाणी आला. आगासूर आला, कसा आला, ज्या प्रकारे पावसाळ्यामध्ये पाकुळे अस्त्र निघतात आणि दिवा बघून कशा महाराज अस्त्र पळतात, तसा हा आगासूर आला. पसरून या विशाळ मूक धावे जगन्नाथ सन्मुख. कृष्णे आपटून या तो निशंक मृत्यू पुरासी पाठविला. हो, मग अशा रीतीने भगवंताला अस्त्र काय केलं महाराज, तू अस्त्र आगासूर अस्त्र त्या ठिकाणी भगवंतानं मारला. आणि झालेली सेवा अस्त्र त्या ठिकाणी काय करू म्हणतात, श्रीचरणी अस्त्र अर्पण करू आणि उर्वरित कथा बघा अस्त्र उद्याच्याला घेऊ म्हणतात. कुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.